ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता प्रियाने पूर्णाजीवरती एक्सपेरिमेंट चालवले असतात, जेणेकरून पूर्णाजीची तब्येत सतत खराब राहील, पूर्णाजीला खूप त्रास होईल, अर्जुनला सायलीला भेटता येणार नाही आणि सायलीमुळे पूर्णाजीची तब्येत डाऊन झाली किंवा एखादा म्हातारीला माइल्ड अटॅक जरी आला तरी काय बिघडते, येऊ दे असा विचार करत प्रिया तिच्यावरती हा काढा तो काढा आपल्या मनाने जितकं होईल त्रास देण्याचं तितकं काम करत असते आणि फायनली वय असलेली पूर्णाजी एके दिवशी हादरते. तिला पूर्णपणे छातीत दुखायला लागतं आणि पूर्णाजीला काहीच कळत नाही. आपलं पथ्य पाणी चालू आहे, आपल्या गोळ्या रेग्युलर चालू आहेत, तरी सुद्धा आपल्याला हे असं का होतंय. पूर्णाजी या सगळ्याचा विचार करत असते. तिला एक दिवशी माइल्ड अटॅकच येतो. त्यावरती आता चैतन्य आणि अर्जुन या दोघांनाही कळत नसतं की नक्की पूर्णाजीला काय होतंय ते, आणि आता अश्विन सगळं चेकअप करत असतो. प्रताप सुद्धा पूर्णपणे हादरतो आणि प्रताप विचार करायला लागतो, काय झालं पूर्णाई, तुझी गोळ्या औषधं तर नॉर्मल प्रमाणे चालू आहेत, मग तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुझी तब्येत का डाऊन होती आहे. पूर्णाजी सांगते मला काही कळत नाहीये. त्यावरती अश्विन सांगायला लागतो, त्या दिवशी जेव्हा तिला ॲसिडिटी झाली होती ना, तेव्हा तिला काढा कोणी दिला होता. कारण पूर्णाजी त्यावेळेला सुद्धा आता सांगत होती की काढ्यामुळे माझी आता तब्येत खराब झालेली आहे. आणि त्यानंतर काढा कुणी दिला, त्यावरती विमल सांगायला लागते, दादा तो काढा ना तन्वीने दिला होता. यावरती पूर्णाजी म्हणते हो, त्यानंतर 2 ते 3 वेळेला तन्वीने मला त्याच्यामध्ये काढा दिला होता. तन्वीने काढा देत आता मला या सगळ्यामध्ये माझी काळजी घेत होती, पण माहीत नाही का हा काढा घेतल्यामुळे मला या सगळ्यामध्ये त्रास व्हायला लागला. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो, पण का तू तन्वी हा काढा द्यायची काही गरजच नव्हती ना, हा काढा तू का दिलास. यावरती आता प्रिया बोलायला लागते, मला काय काढा देऊन पूर्णाजीला त्रास नाही द्यायचा आहे. प्रताप म्हणतो, पूर्णाई आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊया. पूर्णाईला ज्यावेळी अटॅक येतो ती एकच गोष्ट बोलत असते, सायली सायली. आता इकडे चैतन्य म्हणतो, कळतंय का तुम्हाला सगळ्यांना, पूर्णाजीला या सगळ्यामध्ये सायलीची भेट घेण्याचं आहे. सायलीला तिला आता भेट घ्यायची आहे आणि म्हणून त्यासाठी ती बोलती आहे. अर्जुन म्हणतो, सायलीला बोलवू का मी पूर्णाजी. यावरती प्रताप म्हणतो, पूर्णाई काय बोलतेस, त्याच तर मुलीमुळे तुला इतका त्रास सहन करावा लागला आणि तू या सगळ्यामध्ये तिला का बोलवते आहेस. पूर्णाजीला ज्या वेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला काहीतरी होतंय असं कळतंय, त्यावेळेला मृत्यू समोर दिसल्यावरती पूर्णाईला आता सायलीची आठवण येते. किती काही झालं माणूस, पण आपल्या अंतिम समयी त्याला आता सगळ्या सत्य गोष्टींची जाणीव होत असते. आत्तापर्यंत जेव्हा सायली या घरात होती कोणतंही मेजर पूर्णाजीला काहीही त्रास झालेला नव्हता. काहीही झालं तरी सुद्धा पूर्णाजी एकदम फिट होती. पूर्णाजी म्हणते, नाही मला का माहीत नाहीये, मला सायलीची भेट घ्यावीशी वाटते. सायली आल्यावरती कदाचित मी बरी होईन. स्वार्थी पूर्णाजी आता मात्र आपल्या स्वार्थासाठी सायलीला बोलवण्यासाठी कमी करत नसते, पण ही सायली आणि अर्जुनसाठी एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी असते, जशी काही देवानेच ही अपॉर्च्युनिटी दोघांना दिलेली असते. ज्यावेळी पूर्णाजी हे सगळं बोलत असते, प्रिया आता कल्पनाकडे आशेने पाहते आणि ती म्हणते, कल्पना मामी तुला पटतंय का हे, म्हणजे पूर्णाजीला तब्येत बरी नाहीये तर आपण तिला हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे की ही सायली तिचा उपचार करणार आहे, काय आहे कळतंय का तुला. यावरती मग आता कल्पना म्हणायला लागते, हे बघ तन्वी, जे काही असेल ना ते या सगळ्यामध्ये तू आता मध्ये पडू नकोस. अश्विन अर्जुन आणि हे बघून घेतील. पूर्णाजीला जर सायलीला भेटायचं असेल तर आपण काहीच करू शकत नाहीये. प्रिया चिडचिड करायला लाग. प्रताप म्हणतो, ठीक आहे पूर्णाई, अर्जुन तू एक काम कर, तू बोलव सायलीला. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुनला तेवढंच हवं असतं. अर्जुनला या सगळ्यामध्ये सायलीला आता बोलवण्यासाठी निमित्त मिळतं. अर्जुन एक कॉल करतो की पूर्णाजीची तब्येत खराब आहे आणि अर्जुनच्या एका कॉलवरती धावत पळत आता मात्र इकडे सायली घरी येते. सायली आल्यावरती सायली पूर्णाजीच्या पायाशी बसायला लागते. पूर्णाजीच्या पायाशी बसल्यावरती सायली आता बोलायला लागते, पूर्णाई काय झालं, पूर्णाई काय झालं, तुम्ही या सगळ्यामध्ये अशा इकडे कशा काय.
यावरती आता मात्र इकडे सांगायला लागते पूर्णाजी, सायली मला माफ कर. अचानकपणे सायलीचे अशी माफी मागताना पूर्णाजीला बघितल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो. पूर्णाजी सांगते, आज मला माझा मृत्यू साक्षात दिसत आहे आणि या मृत्यूच्या पुढे मला तुझी आठवण आली. तू या सगळ्यामध्ये माझी सोबत असावीस असं वाटलं. का माहीत नाही, तू माझ्यासोबत इतकं चुकीचं वागलीस तरी सुद्धा या क्षणी तू माझ्यासोबत हवेस असं मला वाटलं. जर तू माझ्यासोबत असशील तर मी या सगळ्यामध्ये नक्कीच बरी होईल. त्यावरती मग आता सायली सांगायला लागते, पूर्णाई, तुम्ही स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नका. काहीही झालं ना तरी सुद्धा मी तुमच्या सोबतच आहे. तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतः उभ्या राहा बरं. चला आपण हॉस्पिटलला जाऊया. यावरती पूर्णाजी म्हणते, हे बघ, देवाने मला बोलवलं की मी इथून निघाले, पण खरं सांगू का, तर तुझी माफी मागायची होती. जे काही घडलं, तू अर्जुनच्या सोबत जे काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंस तर त्यामध्ये विचार करता या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त तुझी एकटीची चुकी नव्हती, पण मी तुला एकटीला दोषी धरून या सगळ्यामध्ये तुला घराबाहेर काढलं. काहीही झालं तरी सुद्धा मी तुझा विचार सुद्धा केला नाही आणि त्यामुळे खरंच मला तू माफ कर. मी तुझी माफी मागण्यासाठी इकडे आता आलेली आहे. तुला इथे बोलवलंय. बाळा, तू या घरासाठी काय नाही केलंस. मला माहीत नाही काय गोष्टी घडल्या, कशा गोष्टी घडल्या किंवा या सगळ्यामध्ये तुझा किती दोष आहे, पण जर तू तितकी दोषी आहेस तितकाच दोष अर्जुनचा आहे. कदाचित मी या सगळ्यामध्ये आता स्वतःला माफ करू शकणार नाहीये. मी कदाचित हे सगळं केलंय ना, त्याचमुळे मला ही शिक्षा मिळते. तुझ्यासारख्या चांगल्या मुलीवरती मी ज्या वेळेला अत्याचार केला ना, त्याची मला ही शिक्षा मिळालेली आहे असं म्हणत पूर्णाजी सायलीची माफी मागायला लागते. सायली सांगते, पूर्णाई, असं बोलू नका. असं बोलून तुम्ही मला लाजवताय. मी या सगळ्यामध्ये तुम्हाला काहीही होऊ देणार नाहीये. तुम्हाला काय होतंय आत्ता? यावरती पूर्णाई सांगते, काही नाही, मला छातीत दुखते. सायली पटकन उठते, पूर्णाईसाठी कसलं तरी काढा करून आणते आणि या सगळ्यामध्ये प्रियाने दिलेल्या आत्तापर्यंतच्या सगळ्या काढ्यांचा अँटीडोट जवळजवळ सायलीने तयार केलेला असतो. आणि इकडे अस्मिता विचार करते, हे काय, चांगली भली हिला आता घरातून बाहेर काढली होती, चांगली भली घराच्या बाहेर पडली होती, पण ही अचानकपणे इकडे आली आणि आता सगळं बिनसलेलं आहे. काय गरज होती हिला इकडे येण्याची? त्यावरती आता मात्र पूर्णाजी सांगते, हळूहळू मला बरं वाटतंय. अश्विनला अर्जुन सांगतो, तू BP वगैरे चेक कर. तर अश्विन ज्या वेळेला सगळं चेक करतो तर पूर्णाजी थोडक्यात म्हणजे आता आधी जे तिचं BP वगैरे लो असतं, अचानकपणे आता इकडे तिचं BP व्यवस्थित व्हायला लागतं. असं म्हटल्यावरती आता इकडे अश्विन चेक करतो आणि खरंच म्हणजे पूर्णाजीच्या मनानेच धरलं होतं की तिला सायली वहिनीशी भेटायचं आहे, तिची माफी मागायची आहे. त्यामुळे आता इकडे सायली आल्यावरती ती बरी झालेली आहे. खरं सांगायचं तर पूर्णाजी, हा सगळा तुझ्या मनाचा हे होता असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे हे सगळं घडल्यावरती आता सायली पूर्णाजीला हळूहळू जवळ घेते आणि पूर्णाई, तुम्ही जर का पुन्हा पूर्णाजी असा त्रास करून घेतलास तर मात्र मला या सगळ्यामध्ये खूप त्रास होईल. आणि आता पूर्णाजी सांगते, सायली, तुमचं बाकी काही मला माहीत नाहीये, पण मी बरी होईपर्यंत, माझी तब्येत बरी होईपर्यंत तू इकडे कुठं जाऊ नकोस. यावरती आता मात्र लगेचच सायली म्हणायला लागते की पूर्णाई, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जोपर्यंत बरी होत नाही आहात तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही, मी तुम्हाला वचन देते. असं म्हटल्यावरती पूर्णाजीची तब्येत आता थोडी बरी व्हायला लागते. इकडे आता चैतन्य अर्जुनकडे बोलत असतो आणि चैतन्य अर्जुनला बोलत असताना तो म्हणतो, कसा चमत्कार आहे बघ ना हा. अर्जुन सुद्धा देवाचा चमत्कार पाहत असतो. एका क्षणात जसं आता सगळं उद्ध्वस्त झालेलं असतं तसंच एका क्षणात सगळं नीट होत चाललेलं असतं आणि ज्याची अर्जुनला विश्वासच बसत नसतो. प्रताप म्हणतो, पूर्णाई, हा तुझा निर्णय शेवटचा? पूर्णाई म्हणते, हो, मी जोपर्यंत बरी होत नाही तरी सायलीला इथे राहू दे. पूर्णाईला कुठेतरी सायलीच्या चांगुलपणाची आता मात्र कल्पना आलेली असते आणि त्यामुळे सायलीला ती इकडे ठेवते. सायली सांगते, पूर्णाई, खरंच मला माफ करा. मी तुमच्या बाबतीत जे काही केलं ना ते खूप चुकीचं होतं. तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये मला इकडे बोलवलंत.
तुमची तब्येत सुधारेपर्यंत मी कुठे कुठे जाणार नाही, मला तुम्ही इथेच थांबवून घेतलं हे माझ्यासाठी खूप चांगलं आहे असं म्हणत सायली खूप खुश होते आणि आता पूर्णाईला सेवा करण्यासाठी ती इथे राहण्याचं तिला पूर्णपणे आता वचन देते। या सगळ्यामध्ये जळफळट होत असतो तो प्रियाचा। मग आता सायली पूर्णाजीच्या डोकं ठेवते मांडीवरती आणि खरंच पूर्णाई मला माफ कर असं म्हणायला लागते। मी तुम्हाला जो काही त्रास दिला त्याच्यामुळे तुमची ही अवस्था झाली ना। सायलीचा चांगुलपणा अर्जुनच्या लक्षात येतो आणि आता पूर्णाजीला इकडे तिच्या रूममध्ये झोपवण्यात येतं। अश्विनला चमत्कारिकरित्या पूर्णाजीमध्ये झालेला हा बदल दिसत असतो आणि पूर्णाजीमध्ये झालेला बदल तो बोलून दाखवतो। आता पूर्णाजीची तब्येत सुधारते म्हटल्यावरती कोणीही सायलीला या सगळ्यामध्ये आता तिकडून जाण्यासाठी सांगत नाही आणि त्यामुळे आता सायली रूममध्ये येते अर्जुनच्या। सायली आता बॅग घेऊन थोडेफार कपडे आता अर्जुन तिचे कपाटात ठेवतो। त्यावरती सायली सांगते मला काही कळत नाहीये की मी जाईपर्यंत पूर्णाजीच्या तब्येतीमध्ये कोणत्याही प्रकारची हे नव्हती। आत्ता जरी पूर्णाजीने आपल्याला मला स्वीकार केला असला तरी सुद्धा जोपर्यंत त्या आपल्या नात्याचा स्वीकार करत नाहीत तोपर्यंत तरी मी पूर्णाजीला म्हणजे दिलेलं वचन पाळणार। आपण नवरा बायको म्हणून आता जोपर्यंत ते लोक आपला स्वीकार करत नाहीयेत तोपर्यंत आपण एकत्र यायचं नाही असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो हो पण पूर्णाजीची तब्येत बिघडण्याचं काम काय। यावरती सायली सांगते पहिली पूर्णाजीची तब्येत कधी बिघडली। त्यावरती अर्जुन सांगायला लागतो ज्या वेळेला मी संक्रांतीला भेटायला येत होतो तेव्हा, त्यानंतर पुन्हा ज्या वेळेला मी भेटायला येत होतो त्या वेळेला तब्येत बिघडत होती आणि अश्विन सांगत होता की तिला न पूर्णाजीला कसली तरी काढे देते तन्वी। यावरती आता इकडे सांगायला लागते सायली मला डाऊट होताच, मला वाटतच होतं की हे सगळं प्रियाचं कारस्थान आहे। अर्जुन म्हणतो ही गोष्ट माझ्या लक्षात आली नाही पण आत्ता तुम्ही ज्या वेळेला हायलाईट करताय त्यावेळेला मला ही गोष्ट कळलेली आहे। पण आता या सगळ्यामध्ये मी तिला अजिबात सोडणार नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन मनाशी निश्चय करतो काहीही झालं तरी प्रियाचा पर्दाफाश करायचा। प्रियाच्या रूमची झडती घेऊन तिच्या रूममध्ये कसले काढे फाडे काय जे असतील ते शोधण्याचा आता अर्जुन प्रयत्न करायला लागतो आणि प्रियाचा सगळा कच्चा चिठ्ठा घरच्यांच्या समोर येतो आणि आता अर्जुन सांगायला लागतो हे सगळे काढे जे पूर्णाजीला देण्याचा प्रयत्न केलात ना ते सगळे तन्वीने दिलेत। तन्वीने दिलेल्या काढ्यांची आता मी सगळ्यांच्या समोर पाढाच वाचतो। हा काढा कधी दिला, तो काढा कधी दिला, तिच्याकडे हे काढे कसे आहेत। आता मात्र कल्पना म्हणायला लागते तन्वी तू हे काढे दिलेस। यावरती तन्वी म्हणायला लागते मी असं का करेन। अर्जुन म्हणतो कारण मी सायलीला भेटायला चाललो होतो म्हणून असं म्हणत मग मात्र आता इकडे प्रियाची सगळी बाहेर आलेली असते कारस्थानं आणि प्रिया या सगळ्यामध्ये बरोबर अडकलेली असते।